उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यातील त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजेच नाजूक तार घेतली, जी वाकते. ठीक आहे. तार बघा, नाजूक तार जर तुम्ही घेतली तर ती हाताने सुद्धा आपल्याला वाकवता येते. आणि ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती आहे. बघा, कोबीची एक परीक्षा झाल्यानंतर त्यानंतर हा जो राजा असतो, तो राजा आणखीन एक परीक्षा घेण्याची ठरवतो. आप्पाजीची अजून एक परीक्षा घ्यायची ठरवतो. म्हणून तो काय करतो, एकसारख्या दिसणाऱ्या, सेम टू सेम दिसणाऱ्या अशा 3 मूर्त्या मागवतो. आणि त्या मूर्त्या अगदी सारख्या असतात दिसायला. पण त्यातली जी एक मूर्ती असते ती निकृष्ट दर्जाची असते, म्हणजेच हलक्या दर्जाची असते. एक जी असते ती मध्यम दर्जाची असते, म्हणजेच मधल्या दर्जाची असते, म्हणजे थोडी चांगली असते. आणि तिसरी जी असते ती अगदी उत्कृष्ट, म्हणजे अगदी उत्तम लेवलची, उत्तम दर्जाची असते, म्हणजे तिची क्वालिटी चांगली असते आणखीन. आणि यासारख्या दिसणाऱ्या या 3 मूर्तींमधून त्या आप्पाजींना त्यातली उत्कृष्ट मूर्ती कुठली आहे ते ओळखायचं होतं. मग आता त्यांच्यामधला फरक इतर कोणालाही ओळखता येत नव्हता. मग राजदरबारात ज्या काही व्यक्ती होत्या त्यांना फक्त त्या मूर्त्यांना पाहून काही त्यातला फरक ओळखता येईना. म्हणून आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. तो फरक कोणालाच ओळखता येत नव्हता. मग त्यावेळेस आप्पाजी म्हणतात, की मी सांगतो या मूर्त्यांमधला फरक. मग ते काय करतात, एक नाजूक अशी तार घेतात. ती तार ते एका मूर्तीच्या कानात घालतात. ठीक आहे. आणि मग काय होतं, तेथून कानात घातल्यानंतर ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडते. ठीक आहे. मग आप्पाजी म्हणतात, की ही निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. कारण त्या मूर्तीच्या कानातून जेव्हा तार घातली, तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली होती. मग नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार तर त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. आप्पाजीने कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, असा या मूर्तीचा अर्थ होतो. त्यानंतर दुसऱ्या मूर्तीचा एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. मग ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने जर अफवा ऐकली तर ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर समाजाचेही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही, असा या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. बघा, जेव्हा पहिली परीक्षा होते त्याच्यानंतर हा जो कलिंग राज्याचा जो राजा असतो तो दुसरी परीक्षा घेण्याची ठरवतो. मग तेव्हा तो काय करतो, 3 सारख्या दिसणाऱ्या मूर्त्या आणतो. सारख्या दिसणाऱ्या मूर्त्यांमधून तो सांगतो, की यातली एक निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे, एक मध्यम दर्जाची मूर्ती आहे आणि तिसरी जी आहे ती उत्तम दर्जाची, म्हणजेच उत्कृष्ट दर्जाची अशी एक मूर्ती आहे. अशा या 3 प्रकारच्या 3 मूर्त्या आहेत. मग यातली तुम्हाला उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कुठली आहे ते ओळखायचं आहे. मग राजदरबारात जे इतर काही व्यक्ती उभे असतात त्यांना त्या मूर्ती पाहून काही ओळखता येत नाही की कुठली उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. मग तेव्हा आप्पाजी म्हणतात, की मी ओळखतो की यातली उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कुठली आहे. मग तेव्हा ते काय करतात, एक नाजूक अशी तार घेतात जी अशी हाताने सुद्धा वाकली जाते. अशा प्रकारची तार घेतात. ती तार ते पहिल्या मूर्तीच्या कानात टाकतात. ती तार जेव्हा ते मूर्तीच्या कानात टाकतात तेव्हा ती तार त्या पहिल्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडते.
ठीक आहे. मग तेव्हा तिथे आप्पाजी म्हणतात की ही निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. ठीक आहे. ज्या मूर्तीच्या कानातून तार टाकल्यानंतर तोंडातून बाहेर येते ती निकृष्ट दर्जाची आहे. आणि जी दुसरी मूर्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रयोग आप्पाजी करतात. ते त्या मूर्तीच्या कानातून तार टाकतात. मग ती मूर्तीच्या जेव्हा कानातून तार टाकतात ती तार सरळ त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडते. मग तेव्हा आप्पाजी म्हणतात की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. त्यानंतर तिसऱ्या मूर्तीमध्ये सुद्धा हाच प्रयोग केला जातो. मग त्या मूर्तीच्या म्हणजे जी तिसरी मूर्ती असते त्याच्या कानात जेव्हा ती तार घातली जाते तेव्हा त्या मूर्तीच्या ना ती तोंडातून ना कानातून कुठूनच ती तार बाहेर येत नाही. मग तेव्हा आप्पाजी म्हणतात की ही उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. मग अशा प्रकारे आप्पाजी त्या 3 मूर्त्यांमधून उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कुठली आहे हे ओळखतात. आणि त्यानंतर हा प्रयोग केल्यानंतर आप्पाजींनी कलिंग राज्याच्या राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्याच्या त्या प्रत्येक मूर्तीचा अर्थ त्यांनी सांगितला. पहिली जी मूर्ती होती, जी निकृष्ट दर्जाची होती, त्या मूर्तीच्या कानातून तार घातल्यानंतर तोंडातून बाहेर पडत होती. मग त्या मूर्तीचा अर्थ काय आहे, की ती निकृष्ट मूर्ती आहे. म्हणजेच एखादा माणूस जेव्हा एखादी अफवा ऐकतो, अफवा म्हणजे खोटी बातमी, ठीक आहे? जेव्हा एखादा माणूस एखादी अफवा, खोटी बातमी ऐकतो, तेव्हा त्याचा खरे-खोटेपणा पडताळून न पाहता, म्हणजे ती बातमी खरी आहे की खोटी आहे, हे सुद्धा तो माणूस पाहत नाही आणि दुसऱ्यांना तशीच ती बातमी सांगतो. आणि त्यामुळे काय होतं, समाजाचंही हित होत नाही. म्हणजे समाजाचंही कल्याण होत नाही आणि स्वतःचंही होत नाही, असा या मूर्तीचा अर्थ होतो. जी निकृष्ट दर्जाची मूर्ती होती तिचा अर्थ काय सांगितला आप्पाजींनी, की एखादी बातमी जेव्हा खोटी बातमी, अफवा म्हणजेच काय तर खोटी बातमी, जेव्हा एखादी खोटी बातमी एखादा माणूस ऐकतो, तर तो काय करतो, ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा तो पडताळून पाहत नाही आणि तशीच ती बातमी लगेच दुसऱ्यांना सांगू लागतो. आणि त्यामुळे काय होतं, समाजाचंही हित म्हणजेच काय तर कल्याण होत नाही आणि स्वतःचंही होत नाही, असा त्यांनी त्या पहिल्या मूर्तीचा, जी निकृष्ट होती, तिचा अर्थ सांगितला. त्यानंतर जी दुसरी मूर्ती होती, जी मध्यम दर्जाची होती, ज्या मूर्तीच्या कानात जेव्हा तार घातली तेव्हा ती कार दुसऱ्या कानातून बाहेर पडली. मग ती मध्यम प्रतीची मूर्ती होती. मग तिचा अर्थ त्यांनी काय सांगितला, की जेव्हा या अशा प्रकारचा माणूस जेव्हा अफवा ऐकतो, जेव्हा एखादी खोटी बातमी ऐकतो, तेव्हा तो काय करतो, एका कानाने सोडून देतो आणि त्यातच समाजाचं काय असतं, हितही होत नाही. म्हणजे ह्यामध्ये समाजाचं कल्याणही होत नाही आणि नुकसानही होत नाही, असा या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आप्पाजींनी सांगितला. आणि त्यानंतर तिसरी जी मूर्ती होती, तिच्या कानात तार घातल्यानंतर काय आता त्याचा अर्थ सांगितलाय ते आपण आता बघूयात. बघा, तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तर तेथेच अडकून राहिली. मग ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती, अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही, लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिचा खऱ्या खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. मग कलिंगच्या राजाला आप्पाजीचं उत्तर मिळालं. आप्पाजींनीही तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. संतुष्ट झाला म्हणजे समाधानी झाला आणि त्याने आप्पाजींचे, कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले, म्हणजे शाबासकी दिली. ठीक आहे. बघा, शेवटचा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जी तिसरी मूर्ती होती, त्या तिसरी मूर्तीमध्ये जेव्हा तार घातली जाते तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या ना कानातून ना तोंडातून कुठूनच बाहेर पडत नाही, ती तार तिथेच अडकून राहते. मग ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती, म्हणजेच तिचा अर्थ काय, जर एखादी खोटी बातमी जरी अशा प्रकारच्या माणसाने ऐकली तर तो दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा दुसऱ्यालाही ती सांगत नाही, तर तो काय करतो, ती बातमी खरी आहे की खोटी आहे याची पडताळणी करून घेतो, म्हणजेच याची खात्री करून घेतो, विश्वास करून घेतो आणि मग ती गोष्ट जी आहे ती पुराव्याशिवाय, म्हणजे एखादा पुरावा असल्याशिवाय, प्रूफ असल्याशिवाय, दाखला असल्याशिवाय तो कोणालाही ती गोष्ट सांगत नाही. असा माणूस नेहमी उत्तम असतो, असा हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. आणि मग या राजाला, कलिंगचा जो राजा होता त्याला
आप्पाजींचं उत्तर मिळालं आणि आप्पाजींनी तिन्ही मूर्तींचा दर्जासुद्धा ओळखला होता. राजा हे सगळं ऐकून संतुष्ट समाधानी झाला होता आणि म्हणून त्या राजाने आप्पाजींचं आणि कृष्णदेवरायांचं अभिनंदन केलं, त्यांना शाबासकी दिली. सो अशा प्रकारे आपला हा जो पाठ होता आप्पाजींचे चातुर्य हा इथे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे.